एअर इंडियाच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे डीजीसीएचे निर्देश, क्रू शेड्यूलिंग संबंधित सर्व भूमिकांमधून काढण्याचे डीजीसीएचे निर्णय। डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवणार, विमान दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी सरकारचा निर्णय, सूत्रांची माहिती। एका आठवड्यानंतर ब्रिटिश रॉयल नेव्हीचं F-35 हे लढाऊ विमान मायदेशी परतणार। तांत्रिक बिघाडामुळे 14 जून रोजी झालं होतं इमर्जन्सी लँडिंग। विमानातील बिघाड दुरुस्त न झाल्यास एअरलिफ्ट करण्याचीही शक्यता। गोल्डन बॉय नीरज चोप्राला पॅरिस डायमंड लीगचं जेतेपद, 2025चा नीरजचा हा पहिला किताब। जेतेपदाच्या सामन्यात नीरजकडून 88.16 मीटर भालाफेक। इंटेल कंपनी जुलैमध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना काढणार, इंटेल आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात करणार। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठापनाला। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला, सुप्रिया सुळेंनी देखील केलं मतदान। साखर कारखाना निवडणुकीसाठी दादा ठाण मांडून बसले, अजित पवार राष्ट्रीय नेते पण अजून गावातच फिरतायत, संजय राऊतांचा अजित पवारांना टोला। शेतकरी कर्जमाफी करणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असा भाजपच्या जाहीरनाम्यात उल्लेख। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार, राज्यातलं सरकार जनतेला फसवतंय। निवडणुकीआधी भाजपच्या आश्वासनांवरून संजय राऊतांची टीका। शेतकरी कर्जमाफीची योग्य वेळ कधी, घरातला दिवा विझल्यावर कर्जमाफी करणार का, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा संतप्त सवाल। तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा, जे बोलायचे ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील, संदीप देशपांडेंचा नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश, माजी नगरसेविका आकांक्षा शेटे, ईश्वर तायडे यांचा भाजपात प्रवेश। ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले, उद्धव ठाकरेंनी किलमीऐवजी सेवमी म्हटलं असतं तर शिंदे साहेब मदतीला आले असते, असा बॅनरवर आशय। मुंबईच्या कलानगर परिसरात नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू गब्बर असा उल्लेख, मातोश्री बाहेर लावण्यात आलेल्या नितेश राणेंच्या बॅनरची चर्चा। परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करण्याऐवजी मराठी लोकांना हिंदी सक्ती करतायत, हिंदी सक्ती विरोधात दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी। रत्नागिरी शहरात होणाऱ्या ध्यान केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचं काम लवकर पूर्ण करा, मंत्री उदय सामंतांच्या सूचना, तर बांधकाम विभागाकडून प्लॅनचं सादरीकरण। हिंदी सक्तीला इचलकरंजीत मनसेचा तीव्र विरोध, इचलकरंजीत शाळांना पत्र देत आंदोलनाचा इशारा, सक्ती मागे घेण्याची मागणी। सिंधुदुर्गात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या सद्गुरू मियासाब यांचा पुण्यतिथी उत्सव संपन्न, कोलगावमधील समाधीस्थळावर उत्सव पार पडला। गवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरणातील 4 तोतया वसुली अधिकाऱ्यांना जामीन मंजूर, राजगुरुनगर न्यायालयाचा निर्णय। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील झाडी येथे पिण्याचं पाणी मिळत नाही, संतप्त गावकऱ्यांचा पंचायत समितीवर मोर्चा, 3 पाणी योजना असूनही पाणीपुरवठा बंद। जालना तालुक्यातल्या उटवद दांडेगावसह परिसरातील कोवळी पिकं करपू लागली, तुषार सिंचनचा वापर सुरू, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा, आठवडाभरापासून पाऊस नाही। कल्याण स्टेशन परिसरातून उल्हासनगरकडे जाणाऱ्या सुभाष चौक वालधुनी उड्डाणपूल मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी, सततच्या वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाचा निर्णय। बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला, माळेगाव येथील मतदान केंद्राला भेट। नांदेडच्या माळेगावमधून श्री संत साधू महाराज पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान, या दिंडीला 300 वर्षांची परंपरा। दिंडी दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी लेकीसोबत खेळली फुगडी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार नाही, जरी झाली तरी मतांच्या विभाजन होणार नाही, भाजप मंत्री विजय चौधरींची प्रतिक्रिया। ठाण्याच्या मीरा रोड भागात 63.8 ग्रॅम एमडी ड्रग जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 12,86,000चा मुद्देमाल जप्त, एका नायजेरियन व्यक्तीला अटक। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दिवे घाटाकडे प्रस्थान, 2 दिवसांचा पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यावर पालखी सासवडकडे रवाना, माऊलींच्या पालखीसोबत असंख्य पुणेकर सहभागी। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ, लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात पालखी आज मुक्कामी, विठ्ठल भेटीची आस मनात ठेवत वारकऱ्यांची पाऊले पंढरपूरकडे। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये सद्गुरू गंगागिरी महाराज पालखीचा रिंगण सोहळा रंगला, पालखीतील हजारो वारकऱ्यांवर जेसीबीतून फुलांचा वर्षाव, रिंगण सोहळ्यानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले। बीडच्या अंबाजोगाईत 1 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ, भाविकांची दर्शनासाठी गर्दी।
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते पंढरपुरात सायकल दिंडीचा शुभारंभ। सायकल वारीकडून नगर प्रदक्षिणा करणं ही अभिमानाची गोष्ट। क्रीडा मंत्रालय सदैव तुमच्या पाठीशी, रक्षा खडसेंचं आश्वासन। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण। 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण करणाऱ्या भाविकांचा मंदिर समितीकडून सत्कार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा माऊलींच्या पालखीत सहभाग। पुणे ते दिवेघाट केली पायवारी। वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा चाकणकरांकडून आढावा। नाशिकच्या सिन्नरमधील सायकल दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ। 152 वारकरी सिन्नर ते पंढरपूर सायकल दिंडीत सहभागी। 3 दिवसात 350 किलोमीटरचं अंतर पार करणार। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 1800 भाविकांना मिळणार पांडुरंगाचं दर्शन। भाविकांच्या मागणीचा विचार करून दर्शन संख्येत 600 टोकन पासची वाढ। हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या। वारकरी म्हणून शेतकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ। विठुरायाच्या दर्शनाची आस। नागपूरच्या बाजीराव गल्लीतील 4 दुकानदारांचे शटर तोडून चोरी। चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। नंदुरबार जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात। पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार। पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह इतर जिल्ह्यात येलो अलर्ट। हवामान खात्याचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, मात्र आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज। मुंबईतील आकाशात काळे ढग दाटून आले। लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं पाणी पातळीत वाढ। रत्नागिरीतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वरमधील धबधबा प्रवाहित। मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू। जळगावच्या शेळगाव बॅरेजचे 2 दरवाजे उघडले। शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा। बीडच्या आष्टीत पावसाची दडी। बळीराजाचे आभाळाकडे डोळे। आष्टीत सुरुवातीला जास्त पाऊस झाल्यानं पेरणी पूर्ण, मात्र आता पावसाची प्रतीक्षा। पालघरच्या विरारमध्ये खवळलेल्या समुद्रात पर्यटकांचा अतिउत्साहीपणा समोर। भरतीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना जीवरक्षकांनी बाहेर काढलं। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं। 27,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। 3 ते 4 दिवसात पाणी चंद्रभागेत पोहोचणार। जळगावच्या शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। 50 मीटरने दरवाजे उघडले। वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्यांच्या दरात वाढ। कारल्याला 100 ते 120 रुपयांचा दर। चांगले भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा। बीड जिल्ह्यातील खरीप पेरणी जवळपास पूर्ण, मात्र गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची दडी। दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता। अंबाजोगाई तालुक्यात 40% पेरण्या, मात्र 15 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचं शेतकऱ्यावर संकट। सोयाबीनचा पेरा जास्त। परभणीकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पेरण्या खोळंबल्या, तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। पावसाच्या दांडीनं बळीराजा हतबल। स्वच्छ पंढरपूर करण्यासाठी महासफाई अभियान। पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या हातात खराटे। 40 ठिकाणी स्वच्छता। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सफाई अभियान। परभणीच्या पूर्णा नगरपालिकेत स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर। नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतरही पालिकेचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नागरिकांकडून पालिका प्रशासनावर संताप व्यक्त। सांगलीच्या मिरजेत जादूटोण्याचा प्रकार। वाढदिवसाच्या बॅनरखाली कापडात बांधलेली गाठोडी आढळली। गाठोड्यात जादूटोणा केलेले साहित्य। 3 दिवस वेगवेगळी गाठोडी ठेवली होती। पुण्यात लग्नाचा आमिष दाखवत 85 वर्षाच्या नागरिकाची फसवणूक। रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली 11,45,000 रुपयांची फसवणूक। बिबवेवाडी पोलीस ठाण्यात 3 अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल। अमरावती शहरातील एसआरपीएफ कॅम्प ऑफिसमध्ये शिरला बिबट्या। रात्री 1च्या सुमारास बिबट्या शिरल्यानं भीतीचं वातावरण। या परिसरालगत जंगल असल्यानं बिबट्याचा वावर असल्याचं समोर। मुंबईत कॅब प्रवासादरम्यान महिला पायलटचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल। घाटकोपरला घरी जाताना महिला पायलटचा लैंगिक छळ करण्यात आला। अमरावतीत अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार। लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची माहिती। मुलाविरुद्ध चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुलढाणा जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री सुरू। राज्यात गुटखा विक्रीवर बंदी, मात्र जिल्ह्यात लाखो रुपयांची गुटखा विक्री सुरू। जिल्ह्यातील गुटखा विक्रीचं रॅकेट स्टिंग ऑपरेशन माध्यमातून भंडाऱ्याच्या तुमसर येथे मध्यरात्री शटर तोडून 6 दुकानात चोरी। 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल चोरीला। चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ।
अमरावतीच्या मेळघाटमधील चिखलदरा येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, 15 वर्षीय पीडिता 5 महिन्यांची गर्भवतीच्या इतवारा पुलाचं बांधकाम 8 वर्षांपासून रखडलं. बांधकाम रखडल्यामुळे शहरातील नागरिक आक्रमक. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांकडून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुलाचं बांधकाम सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला चौथरा खचला. दुरुस्तीच्या कामासाठी किल्ला बंद. महाराष्ट्र आणि गोवा हद्दीवरील बांदा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बंद. बाजारपेठेतून बुलेट चोरून नेण्याची घटना. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी. आषाढी एकादशीसाठी लालपरी सज्ज. पंढरपूरला जाण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून जादा 64 बसेस धावणार. तिकीट आरक्षण आणि ग्रुप आरक्षणाची बस स्थानकावरच सोय. पंढरपूर वारीसाठी भाविकांना थेट गावातून लालपरीची सेवा. भाविक गट तयार करून एकत्र बस बुक केल्यास बस सेवा उपलब्ध होणार. वाशिम जिल्ह्यातून 100हून अधिक बस गाड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना होणार. हिंदी सक्तीला इचलकरंजीत मनसेचा तीव्र विरोध. इचलकरंजीत शाळांना पत्र देत आंदोलनाचा इशारा. सक्ती मागे घेण्याची मागणी.